नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वाजती आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि वेगवेगळ्या पक्षांमधून कोण कोण लढणार याची चर्चा सुद्धा हळूहळू रंगती आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबाबत आपल्याला माहिती आहे, दिल्लीत 7 जागा आहेत लोकसभेच्या, आणि त्या 7 जागा या आप, काँग्रेस आणि भाजप या तिघांसाठी फार महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणजे BSP आहे मायावतींचा, तोही पक्ष तिथे लढतो. अखिलेशच्या म्हणजे तेव्हा मुलायम सिंग होते, त्यांच्या पक्षानेही तिथे एकदा नशीब आजमावून बघितलेलं आहे. परंतु अशा कुठल्याही पक्षाला दिल्लीच्या राजकारणात किंवा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये फारसं कधी स्थान मिळालेलं नाही आहे. आणि आधी तर म्हणजे 2010च्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये तर काँग्रेस आणि भाजप असे दोनच प्लेयर होते. काँग्रेसच्या शेवटच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आपल्याला माहिती आहेत, आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तिथे अण्णांचं आंदोलन झालं लोकपाल संदर्भातलं, आणि त्याच्यानंतर आप पक्ष जन्माला आला, आणि त्यानंतर म्हणजे 2014 पासून आज तागा आहेत, आप पक्षाने दिल्लीमध्ये चांगला जम बसवला आहे. त्यामुळे जे हे बायपोलर इलेक्शन्स ज्या होत्या काँग्रेस आणि भाजप, त्यातला तिसरा कोण म्हणून आप उदयाला आला हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण बघितलेलं अनुभवलेलं आहे सगळं हे. आता जी लोकसभेची निवडणूक होणार आहे तर त्याच्या आधी काही इंटरेस्टिंग घटना घडत आहेत. एकतर आपचे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आलीत, आणि त्यांचे संजय सिंग असतील किंवा सत्येंद्र जैन असतील किंवा अन्य काही सहकारी एकतर तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाच्या वाटेवर जात आहेत. आणि आपची दिल्लीत तरी बऱ्यापैकी पीछेहाट या निमित्ताने होते आहे, आणि रोज त्यांचे मंत्री किंवा नेते केजरीवालना अटक करणार असं लांडगा आला रे आला हे त्यांचं सुरू आहे. केजरीवालांची अटक होईल वगैरे वगैरे तो वेगळा मुद्दा आहे. परंतु याहीपेक्षा एक वेगळी घटना म्हणजे 2014 आपल्याला आठवत असेल, किंवा पुढे झालेल्या निवडणुका विधानसभेच्या, लोकसभेच्या किंवा MCD म्हणजे दिल्लीच्या ज्या 3 महापालिका आहेत त्या 3 महापालिका निवडणुका, तर इथं आपनी कोणाही बरोबर कधीही युती वगैरे केली असं काही घडलेलं नाही. किंबहुना काँग्रेस आणि भाजपवरती तुफानी टीका करत विधानसभेत तर त्यांनी सलग 2 वेळेला प्रचंड बहुमत मिळवून दाखवलेलं आहे. MCD म्हणजे दिल्ली महापालिकेत भाजपला खो घालून दिल्लीच्या 3ही महापालिका त्यांनी सलग 2 वेळेला राखलेल्या आहेत. म्हणजे दिल्ली महापालिकेवरती आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा दबदबा किंवा भाजपच्या ताब्यात होत्या, तर भाजपकडून ते हिसकावून घेण्याचा पराक्रमही त्यांनी 2 वेळेला करून दाखवलेला आहे. पण यावेळची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आता दिसते आहे, आणि अशातही मोदींच्या कालखंडामध्ये दिल्लीत भाजपनी लोकसभेच्या 7ही जागा ह्या कायम राखण्याचा पराक्रम 2 वेळेला केलेला आहे. आता तिसऱ्यांदा आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात काय होणार ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. एक भाग आता लक्षात घ्या की 2 वेळेला ज्या वेळेला या निवडणुका आधी आपच्या उदयानंतर होऊन गेल्या, त्यात काँग्रेस आणि आप यांनी काही निवडणुकीचा समझोता केला असं काही नव्हतं. पण या वेळेला पहिल्यांदाच आपनं काँग्रेसबरोबर समझोता केला, किंवा असं आपण म्हणूया की काँग्रेसनं आपच्या पुढे लोटांगण घालून पण समझोता केलेला आहे. अर्थात आप किती जागा लढणार दिल्लीत, काँग्रेस किती लढणार किंवा काय त्याचे तपशील नाही आहेत, परंतु ते होणार अशी चर्चा आहे, आणि जवळपास त्यांचं ठरलं आहे असं सगळीकडे सांगितलं पण जात आहे. पण इथेच आपली पहिला संदेश दिलेला आहे, तो सूक्ष्म आहे, तो भाग लक्षात घेतला पाहिजे की दिल्लीच्या 7 जागा लढवण्यासाठी तेवढे सक्षम उमेदवार आपकडे नाहीत, हे आपण या निमित्तानं आधीच जाहीर करून टाकलेला आहे. हा खरं तर आपच्या जे सगळे समर्थक आहेत त्यांनाही हा खरं तर धक्का आहे. शेजारच्या पंजाबमध्ये म्हणजे दिल्लीत आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये काँग्रेसमध्येच आपला पाठिंब्यावरून रणकंदन माजलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती, आणि त्याचंच पर्क्युलेशन हे आपल्याला तिथे पंजाबमध्ये पण होताना दिसतं आहे. म्हणजे पंजाबचे नेते भगवंत सिंग मान यांच्या सरकारवरती तुफानी टीका करतायत, आपच्या यंत्रणेवरती टीका करतायत, आणि दिल्लीत शीला दीक्षितांचे चिरंजीव संदीप दीक्षित असतील किंवा पक्षाचे अन्य नेते असतील, तर त्यांनी सुद्धा आपला वारंवार धारेवर धरले, आणि पक्षश्रेष्ठींकडे ते वारंवार सांगतायत की आप बरोबर आपण जाता कामा नाहीये.
असं असतानाही शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे शेवटचा टप्पा यासाठी की आता निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील अशी परिस्थिती आहे. कधी जाहीर होणार हे आपल्याला अद्याप माहिती नाही, पण आता महिनाभर आता यासाठी राहिलं असं गृहीत धरूया. पण आत्ताच या घडामोडी होत आहेत आणि त्याच्यावरून आपपेक्षा सुद्धा काँग्रेसमध्ये मोठी म्हणजे धांदल उडालेली आहे. एकतर दिल्लीत आपबरोबर लढायचं असेल, आता काँग्रेसनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांच्याबरोबर समझोता केलेला आहे. दिल्लीबरोबर गुजरातमध्येही काँग्रेसने आपबरोबर समझोता केलेला आहे. आता ह्या समझोता हा जो अखिलेश, आप आणि काँग्रेस हे सगळं रसायन हे मी पुढच्या भागात तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे त्याचे अजून वेगळे काही कंगोरे आहेत. पण दिल्लीपुरता विचार करता की दिल्लीतल्या निवडणुका यावेळेला या पद्धतीनं, म्हणजे तीनही पक्षांचे स्टेक, अर्थात कुठल्याही निवडणुकीत सगळ्या पक्षांचे स्टेक लागलेलेच असतात, पण या वेळेला काय ज्याला आपण म्हणू की इगोची टक्कर ही दिल्लीमध्ये सर्वाधिक पाहायला मिळणार आहे. भाजपची अपरिहार्यता अशी आहे की 7ही जागा त्यांना राखायलाच पाहिजेत. तिथे एकही जागा कमी पडली आणि 370 जरी जिंकल्या तरी सुद्धा तिथे विरोधक हे शिरजोर होऊ शकतात. तीच परिस्थिती आपची आहे. आत्ता ज्या पद्धतीनं केजरीवाल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा जे काही बाकी या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे नाराजी फक्त त्याच्या मूर्तीत आहे अशातला भाग नाही, अन्यही त्यांची मिसमॅनेजमेंट जी आहे तर त्याच्यामुळे सुद्धा दिल्लीकरांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. तर मग पुन्हा या पुढच्या काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्याचं मोठं प्रेशर हे आपवरती असणार आहे. आणि दिल्लीत साधारण काँग्रेसला मानणारा एक वर्ग आजही कायम आहे. काँग्रेसनी जर असं धरसोडीचं राजकारण केलं तर हा असलेला वर्ग सुद्धा आपल्याकडून निघून जाऊ शकतो, ही चिंता दिल्लीतल्या नेत्यांना आहे. त्यामुळे प्रत्येकाची कारणं वेगळी असली तरी तीनही पक्षांसाठी ही निवडणूक ही त्या अर्थानं इगोची आणि अटीतटीची अशी राहणार आहे. मग फक्त आप किंवा काँग्रेस असंच का, तर भाजपमध्ये सुद्धा यावेळेला तिथल्या जागांच्या म्हणजे उमेदवारीबाबत मोठ्या प्रमाणावरती आता मंथन हे अर्थात होत असतं, पण या वेळेला तिथे काही कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत. मग 7च्या 7 हे नवीन उमेदवार द्यायचे का, इथपासून ही चर्चा तिथे रंगलेली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यातही आता 3 जागी तर भाजप त्यांच्या जागा बदलेल हे दिसतं आहे. एक म्हणजे चांदणी चौकमध्ये आपल्याला आठवत असेल तर डॉक्टर हर्षवर्धन हे जे माजी आपले आरोग्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री होते, ते चांदणी चौकमधून गेल्या निवडणुकीत निवडून आलेले होते. तर यावेळेला त्यांना उमेदवारी कदाचित दिली जाणार नाही. आणि उत्तर दिल्ली तिथे डॉक्टर हंसराज हंस, तर त्यांनाही यावेळेला उमेदवारी दिली जाणार नाही. याच्यावरती प्रदेश भाजपमध्ये बऱ्यापैकी एकमत दिसतं आहे. पूर्व दिल्लीतून क्रिकेटर गौतम गंभीर मागच्या वेळेला सहज निवडून आलेला होता. त्यांनी त्याच्या मतदारसंघात बऱ्यापैकी कामही केलेलं आहे. पीपल्स कनेक्ट त्याचा काही वाईट आहे वगैरे असाही काही भाग नाही आहे. तिथं त्याला आव्हान देऊ शकेल असा कोणी काही फार आत्ता मोठा काही नाव तिथे आहे अशातलाही भाग नाही. परंतु प्रदेश भाजप आणि गौतम गंभीर यांचं काही मनोमिलन गेल्या 5 वर्षात काही फार झालेलं नाही किंवा ते सख्य काही दिसून येत नाही. गौतम गंभीर हा थोडासा ॲग्रेसिव्ह नेचरचा आहे आणि तो आपण वारंवार ते ट्विटर किंवा या अन्य समाज माध्यमातून ते वारंवार आपल्याला दिसतही असतं. त्यामुळे मग अशा माणसाला आपण परत तिकीट द्यायचं का, असाही एक विचार तिथे सध्या मोठ्या प्रमाणावरती येतो. मग आता ही जी नावं, म्हणजे यांना द्यायचं नसेल तर द्यायचं कोणाला, तर आत्ता अशामध्ये 2 नावं ही फार आघाडीवरती आहेत. एक म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी असं ज्याला म्हटलं जातं तो अक्षय कुमार, तर याला चांदणी चौकमधून भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असं सध्या मानलं जातं आहे. आणि त्याहीपेक्षा उत्तर दिल्लीमध्ये म्हणजे इथं डॉक्टर हंसराज हंस आत्ता खासदार आहेत, तर त्यांच्या जागी भाजपच्या वरिष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी, तर तिला तिथून उमेदवारी दिली जाईल असं मोठ्या प्रमाणावरती मानलं जातं आहे. विशेषतः बासुरी स्वराज यांच्या उमेदवारीकडे थोडं नीट बघायला पाहिजे, कारण एकतर गेली 5 वर्ष प्रदेश भाजपच्या त्या कायदेशीर सेलच्या त्या सहसंयोजक होत्या. काही प्रकरणांमध्ये त्यांनी भाजपची बाजू न्यायालयात असेल किंवा बाहेरही असेल ज्या कणखरपणे आणि आक्रमकतेनं मांडलेली आहे. भाषा संयमित असून सुद्धा आपला आशय मोजक्या शब्दांमध्ये किती प्रभावीपणे नेता येतो हे त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे. आणि तिथे त्यांच्यात आईचा वारसा हा आपल्याला दिसतो. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातलं कोणीतरी दिल्लीच्या राजकारणात या निमित्ताने येणार असेल तर त्याचा एक वेगळा जोश
हा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की येऊ शकेल. कारण सुषमा स्वराज या दिल्लीच्या राजकारणातलं फार बडं प्रस्थ होतं. अनेक वर्ष त्या दिल्ली भाजपच्या दिल्लीच्या शाखेवरती त्यांचं वर्चस्वही होतं. म्हणजे मदनलाल खुरानांसारखा ज्येष्ठ नेता असताना सुद्धा त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व, अरुण जेटली आहे, तर असे दिग्गज नेते असताना सुद्धा सुषमा स्वराज यांनी आपलं अस्तित्व हे आपल्या कर्तृत्वाने कायम दाखवून दिलेलं होतं. दिल्लीचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. अर्थात या पदांपेक्षा सुषमा स्वराज म्हटल्यानंतर आपल्या समोर जी प्रतिमा येते, तर तसं धडाडीचं ते कुटुंब, त्या नेत्या आणि त्यांचा वारसा सांगणारी त्यांची कन्या या निमित्ताने जर राजकारणात येत असेल तर तिचं स्वागत. अर्थात पक्षात तिला विरोध होणार नाही आणि हंसराज हंस नाराज झाले तरी त्यांची नाराजी फार काळ टिकणार नाही आणि बांसुरीला यावेळेला फार काही विरोध होणार नाही असं पक्षात एक मानलं जातं. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये उत्तर दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा बासुरीच्या निमित्ताने, म्हणजे बासुरी स्वराजांच्या निमित्ताने स्वराज कुटुंबातलं एक घटक हा येईल आणि ही या निवडणुकीची एक वेगळी उपलब्धी असेल असं मानलं जात आहे. अक्षय कुमारचा पंतप्रधानांशी असलेला स्नेह किंवा त्याचा संपर्क हा काही लपून राहिला अशातला भाग नाही. गेल्या निवडणुकीच्या वेळेला आपण त्यांनी पंतप्रधानांची घेतलेली मुलाखती वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होती, त्याच्यावर टीकाही झाली. परंतु भाजप आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये काही फार, आणि पंतप्रधान विशेषतः, तर त्यांच्यामध्ये काही दुरावा आहे वगैरे अशातला भाग नाही. बरं, चांदणी चौकमध्ये असा एखादा, म्हणजे मनोरंजन उद्योगातला म्हणा किंवा चित्रपट क्षेत्रातलं कुणी एखादं निवडणुकीला उभे राहणं हे चांदणी चौकसाठी सुद्धा काही नवीन नाही. याआधी स्मृती इराणी या चांदणी चौकचंच प्रतिनिधित्व करत होत्या, म्हणजे तिथून त्या निवडणुकीला उतरलेल्या होत्या. त्यामुळे चांदणी चौक परिसराला, त्या मतदारसंघाला असा स्टारडम आणि त्याची उमेदवारी ही काही मुळात नवीन नाही आहे. त्यामुळे तोही एक भाग. आणि जर अक्षय कुमार, बासुरी स्वराज असे जर घटक या निवडणुकीत आले तर भाजपच्या प्रचाराला वेगळा आयाम मिळू शकेल. अर्थात ही काही नावं आत्ता अशातला भाग नाही. कंगना राणावतला हिमाचलमधून कदाचित उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा मध्यंतरी होती, त्याच्यातही काही फारसं झालेलं नाही. अजय देवगणसारखा एक भाजपचा, म्हणजे ज्याला वेलविषय म्हणतात, अशा उमेदवाराला, म्हणजे अभिनेत्याला सुद्धा उमेदवारी दिली जाईल असंही चर्चा होती. अर्थात त्यातही काही फार हे पुढे काही झालेलं नाही आणि तथ्यही काही फारसं त्यातनं निर्माण झालं नाही. पण आत्ता मात्र ही निवडणूक जशी जवळ येते आहे तसं भाजपची रणनीती दिल्लीबाबतची ही अधिक वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसते आहे. कदाचित 7च्या 7 उमेदवार बदलण्याची क्षमता भाजपकडे आत्ता आहे. त्या पद्धतीनं, म्हणजे आपल्याला माहिती असेल तर मनोज तिवारी हे भोजपुरी चित्रपटातलं एक मोठं नाव आहे, अभिनेता म्हणून त्यांचं त्या सगळ्या उत्तरेत त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि ते आता म्हणजे आधी त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती, आता ती नसली तरी दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत. त्यामुळे अशा सगळ्या घटकांना बरोबर ठेवून आप किंवा अर्थात काँग्रेसचं आव्हान काही मतदारसंघामध्ये, आणि काँग्रेसला मी मगाशी म्हटलं असं मानणारा एक वर्ग चांगला असताना सुद्धा भाजप याही वेळेला अशा काही रणनीतीच्या आधारे 7च्या 7 जागा पुन्हा आपल्याकडे रिटेन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ते स्पष्ट आहे. आणि त्यातही बांसुरी किंवा अक्षय कुमार हे त्यांचे त्या अर्थाने एक, आपण ज्याला ट्रम्प कार्ड म्हणू किंवा कॉईन म्हणू, ते त्या स्वरूपाचा त्यांचा वापर भाजपकडून कदाचित यावेळेला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतल्या निवडणुका ही याही अर्थाने खूप चर्चेच्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहेत. अजून कुठल्याही पक्षाच्या काही उमेदवारी आलेल्या नाहीत. सध्या आपल्याला माहिती आहे की अशा नावांची चर्चा होते आणि शेवटी अन्यच कोणाचं तरी नाव येतं. त्यामुळे या नावांच्या चर्चेपेक्षा सुद्धा भाजप या निमित्ताने तिथे कोणता विचार करतो आहे, आप कोणता विचार करतो आहे किंवा काँग्रेस काय विचार करत आहे, त्यामुळे त्या निवडणुकीच्या रणनीती आणि तिथे कशा पद्धतीनं एकूण सगळं निवडणूक व्यवस्थापन किंवा एकूण तिथे काही ज्या निवडणुकीच्या निमित्ताने होणारी घुसळण आहे ती कुठल्या दिशेने जाऊ शकते त्याचं सूचन या सगळ्यातून मिळतं आहे. आणि मगाशी मी म्हटलं असं, आपनं आधीच तिथे काही प्रमाणात शस्त्र खाली ठेवली की काय असं चित्र आधीच काँग्रेसबरोबर जाऊन हे हात मिळवणी करण्याचा इशारा करून आपनं आधीच एक अपशकून स्वतःलाच करून घेतलेलं आहे. अर्थात दिल्ली किंवा पंजाबमध्ये मिळालेलं यश आपचं हे टिकवणं ही या पुढच्या काळात आप समोरची खरी कसोटी असणार आहे. आणि त्यातही दिल्लीमध्ये जिथे त्यांचं राजकारण खऱ्या अर्थाने फुललेलं आहे, तिथे दिल्लीमध्ये
आपला जम कायम ठेवणं, बसवणं हे त्यांच्यासमोरचं खरं आव्हान आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोजोस्कोप. धन्यवाद.